आताची सर्वात मोठी न्यूज। सीएम फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील, भाजप नेत्याने फोडला मोठा बॉम्ब। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होते। यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येला जवळपास 1.5 महिना उलटलाय, परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजून फरारच आहे। अटक केलेल्या आरोपींना काही कडक शासन होत नसल्याचा आरोप बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करत असल्याचं समोर येत आहे। तसंच या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधकांकडून केली जाते। या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे। यावर आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलंय। चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आले होते। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी या प्रकरणी भाष्य केलंय। ते म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। निर्णय घेण्यासाठी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे। जर प्रकरणार्थ तथ्य आहे असं त्यांना वाटलं तर ते लगेच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील। पोलीस यंत्रणा हत्या प्रकरणाची चौकशी करते। या प्रकरणी SIT देखील नेमण्यात आली आहे। निवृत्ती न्यायाधीशांची समिती देखील नेमली आहे। वाल्मिक कराडसोबत इतर आरोपींना देखील मकोका लावण्यात आलाय। कराडची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।